हॅलो मित्रांनो, झालं आज आमचं काम. आज मंगळवार, सुट्टी घ्यायची आज आम्हाला. काम झालं, एवढं भरला पट्टा. आणि बघा हे कसा पट्टा भरलाय मी. रस्ता असा ठेवलाय ट्रॅक्टरला जाण्यासाठी. इथून असा तिकडल्या साईडकडून एक आहे, ही एक रस्ता आहे. जवळ यात्रा यावं, ट्रॅक्टरला बी टाका यावं असं केलंय. ही फड उभा केला मी आज. ही झाला 1650 इटा झाल्या. हे आडव्या जेवढ्या आहेत इथून इथून अलीकडूनच आहे माझा फड. इथून ही बी फड थापलेला आहे. त्याला 3 दिवस झालं वाळणं काही गेले तर उभा राहायला लागलेत. नाहीतर ऊनच नाही आमच्या इकडं. आज नुसता आभाळ आलेला आहे. वाळणं गेलेत, उभा राहायला गेले तर काहीच फड. असा रस्ता किती छान दिसायला लागलाय. ठेवलाय मी असा रस्ता मधल्यामधून ट्रॅक्टरला जायला. इकडून इकडून फड लावलाय. तिकडे पलीकडे एक पट्टा आहे माझा, तिकडून मी तसा रस्ता ठेवलाय. असाची पट्टा इकडली झाली जागा रिकामी. बारकी इट चालू झाली आमची आता. ही ठोकळा होता अगोदर, ही तर बारकी इट चालू झाली आहे. बारकी इटाचे 600 बघा, मोठ्या इटाचे बघा 600. माझं सामान बघा आता. इटा बनवायचं तसं सामान आहे. इकडं ठेवतो आता सामान, टोटल सामान इकडे ठेवा साईडला आपलं आपलं काढून. बारकी इटाची 600, मोठ्या इटाची 600. काय काय लागते बारकी इट बनवायला आणि मोठी इट बनवायला? कोणचे 600 आहेत? तुमच्या इकडे कसले 600 आहेत ती मला सांगा. ठोकळा इटाची 600 त्या घरी नेऊन ठेवावं लागेल. ही झालं बंद 600. आता ही कवा काढतात काय माहित. आता तर बारकीच चालू देत लय दिवस. इटा ठोकळा 3 नंबर ही झाला बंद ठोकळा. ही टोपलं मला 600. ही आपलं चिखल थापायला काय काय लागतंय इटा बनवायला, ही अगोदर लागत होतं. आता ही बंद झालं. आता ही बकेट एक, ही 4 इटा, ही बसायला खुटला. पुन्हा ही बारकी इटाची 600, 9चे 600 आहे. ही 3 नंबर दिलाय मला. तर मी सकाळून ही घेतोय. आणि 2 इटा होत्या त्याच्यात तयार, आणि ह्याच्यात 4 इटा होत्या तयार एकदाच. लय जड आहे, एवढा जड आहे की बस, लय जड आहे. 10 ते 12 किलो असेल वजन त्याचं. ही पत्रा खोरं खरडायचं माझा. ही पत्रा, ही खोरं सामाईन. जरा बाटली राहिली आता जावं घरी आंघोळ पिंघोळ करायची. ही दगड चावळ्यावर ठेवण्यासाठी असते तिथं. रस्त्यात आला दगड, इथं दगड ठेवलीत काढून मी सगळे एका जागेवर गोळा चावळ्यावर आतरायला. चावळं तिकडे ओढून टाकले मायला. ती फडकायचं राहिलं वा, ती फडकायचं चावळं फडकून ठेवायचं. बाटली घेतो आधी, पाणी प्यायला आणलं पाणी संपलं, बाटली घेऊन जावं. आज बाजार फिजार आणायचा, बाजाराला जायचंय आज. बाजार संपलेला आहे सगळा. आधी चावळं फडकून ठेवतो, नंतर आज आंघोळ फिंगोळ करून जायचं बाजाराला. पेमेंट घेऊन मालकाकडून तर बाटली ठेवतो खाली, चावळाही फडकून जातो. पाणी तर काय प्यायला नाही, आधी पाणी पिऊन येतो, तंबाखू खातो. आणि बाजाराला आमचा मित्रांनो. ती बघ बरं आलंय का काय काय. लाईट गेली या त्याच्यामुळं काय दिसना गेली. ही आम्हाला पाणी प्यायला आहे, राहू द्या. बापूला 2 पेंटी का. ही बघ बर, मसाला हे आलाय का बघ. ती बिर्याणी मसाला हे आलाय का. त्याच्यासाठी किती बायको निसती बाटल्या डबी डुबियन घ्यायला. सगळं चेक करा. ती मग पुन्हा मला आणायला कळत आहे का. चहा नाही ते ह्याच्यातला पसारा सगळा बघा. मसाला आलाय का बघ म्हणलं ग. दालचिनीची पुडी ही आली का, ते हे आलंय का. आली का टोपी? बापूला टोपी आणली बघ बरं. ही छान टोपी आहे का नाही.
आहे का नाही आता गार लागतच मला नाही घेते या हा? गारव्याचं असं मला नाही त्याला द्यायची आता. त्यानं तुम्हाला दुसरी आणा. हा मला दुसरी हो, आहे ही. बापूची टोपी आहे ही पूर्वीची बापू पूर्वी त्याच्यात पकोडे. मला बी भूक लागली. पकोडे आणलेत की बापूला चटणी काळी हं? काळी नाही आणली चटणी खोबरं आहे ती तुला म्हणलं होतं काळी चटणी तर म्हणजे त्या बाईकून घ्यायची म्हणलं त्या बाईकून काय घेणं झालं नाही पाव किलोचा दिलाय पतीचा पुडा ती त्याच्यात मऊ लागायले का हं. नसल चटणी तर नसल खोबरं असेल काय खिचलेलं नाही मग. बघ की नीट मग काय आहे ती बोलू का? खोल की काय काय दिले डाळ कुणा सांगितला होता बाबा तू सांगितलेला होता डाळ त्यानं टाकला काय की ती चेक कर आधी दालचिनी बघ दालचिनी त्या डबल लिहावायला लावली काही की त्याला मी दालचिनीची पुडी आहे का म्हणलं तर ती मला नाही याच्यात सोना आंबारी आली का दालचिनी दिलीच नाही. दालचिनी दिली असेल बाई एव्हरेस्ट दिलं या. एव्हरेज दिलंय का मग काय झालं शहा बिर्याणी सुहाना लिहिले मी त्याच्यावर. मग एव्हरेजची शहाई बिर्याणी मसाला आहे. हे नाही मसाला बिर्याणी पण कसला हा एवढा दिला बाई. हम्म. ती दिली पुडी. दिली का दालचिनीची हा दुसरं काय आहे नाही ती बिर्याणी मसाला नाही. हम्म. हं. मग आता शाही म्हणजे ती पनीर मध्ये टाकायचा मिसळला. बिर्याणी शाही बिर्याणी मसाला आहे होय ती नाही का नाही. जाऊ दे मग काय करायचं आता आणू की जाऊ. आता जाऊन आणू का ती चटणी ती आणा तेवढं. अगं मी तर आटलोय आता थकलोय गाडीवर काय चला जायचं नाही. गाडीवर जायला कुठून आणू आता त्या बाईच्या काळी चटणी हं. बाईची शहाणा बिर्याणी. किराणा दुकान आहे. घरगुती काळी चटणी द्या म्हणा पाव किलो. हो का जरा 100 रुपये देऊ का माझ्याकडले. घरगुती काळी हा. चटणी देऊ का पैसे. नगर राहू दे आणला बाजार मित्रांनो सगळा दोघं नवरा बायको गेला होता गाडीवर डाळ काय करायचे. आता काय वापर द्यायचा का डाळवा हा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक फॉलो करा आम्हाला म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला ती बेल आयकॉन बटन दाबा एक बेल आयकॉन बटन त्याला म्हणते ती दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टायमाला येईल काढल्या धन्यवाद.